गोकुळ सोबत गोकुल. अटल चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळाने सम्राटनगर स्पोर्ट्सवर 3-0 गोलनी एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत केला प्रवेश. तटाकडील तालीम मंडळ आयोजित अटल चषक फुटबॉल स्पर्धेत खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स यांचा सामना झाला. पूर्वार्धापासूनच खंडोबाच्या प्रभू पोवार, संकेत मेढे, रोहित जाधव, पृथ्वीराज साळुंखे या खेळाडूंनी वेगवान खेळ केला. सामन्याच्या 33व्या मिनिटाला खंडोबाच्या अमीन खंजीरनं मैदानी गोल करत खंडोबा संघास 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर 40व्या मिनिटाला सम्राटनगरच्या गोल क्षेत्रात अनिकेत तोरसकर याने खंडोबाच्या अमीर खजीरला धोकादायकरित्या अडवल्याने पंचांनी खंडोबाला पेनल्टी दिली. खंडोबाच्या रोहन अडनाईक याने पेनल्टीवर अचूक गोल करत संघाला 2-0 आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत हा सामना 2-0 असा राहिला. उत्तरार्धात सम्राटनगरच्या ओंकार जाधव आणि मोहम्मद मकानदार यांनी मारलेले जोरदार फटके खंडोबाचा गोली आकाश मेस्त्री याने उडी मारत हाताने पंच करून गोल बाहेर काढण्यात यशस्वी झाला. सामन्याच्या 58व्या मिनिटाला खंडोबाच्या अमीर खजीर याने मैदानी गोल करत वैयक्तिक दुसरा आणि संघासाठी तिसरा गोल करून खंडोबा संघास 3-0 अशी संघाला भक्कम आघाडी मिळवून दिली. संपूर्ण वेळेत खंडोबा तालीम मंडळाने 3-0 गोलनी सम्राटनगर संघावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. सम्राटनगरच्या ओंकार जाधव, मोहम्मद मकानदार, अभिषेक सिंग, यासिन नदाफ या खेळाडूंनी गोलसाठी केलेले प्रयत्न अपुरे पडले. माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर.